वेलकम स्टुडंट. 6th स्टँडर्डचा जो न्यू सिलेबस आहे अकॅडमिक इयर 2026-27साठी, तर तो न्यू सिलेबसनुसार आपले न्यू टेक्स्टबुक आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपला सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स. तर मॅथमॅटिक्समध्ये सेकंड चॅप्टर आहे लाईन्स अँड अँगल्स. तर हा जो लाईन्स आणि अँगल्स हा आपला चॅप्टर आहे. तर त्याचा प्रॅक्टिस सेट 2.1 आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅप्टर 1 जो आहे तो आपण पूर्ण डिस्कस केलेला आहे. तुम्ही अजून जर चॅप्टर 1 बघितला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथे जाऊन तुम्ही पूर्ण चॅप्टर 1 बघू शकता. ओके, तर प्रॅक्टिस सेट 2.1. तर त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, लुक ॲट द ॲडजस्टंट डायग्राम. ही डायग्राम किंवा ही फिगर बघायचे अँड राईट द नेम्स ऑफ द टर्म्स गिवन बिलो. तर जे जे पॉईंट्स दिलेत किंवा जे जे टर्म्स दिलेले आहेत सगळ्या ते इथं लिहायचे. आता तुम्ही काय करू शकता, तर 1 बाय 1 इथे नोट करून घ्या. तर फर्स्ट वन आहे पॉईंट्स. तर कुठले कुठले पॉईंट्स आहेत? पॉईंट डी, ओके, पॉईंट ई, पॉईंट ओ, पॉईंट सी, पॉईंट ए, पॉईंट बी. तर काही पॉईंट्स मी इथे लिहितो. प्रत्येक वेळी लिहिताना असं पॉईंट लिहायचं. पॉईंट डी, ओके, पॉईंट ई, त्याच्यानंतर पॉईंट ओ, हा जो ओ आहे अशाच पद्धतीने लिहा. पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी. तर इथे सगळे लिहून काढा. दुसरं लिहायचं आहे लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे कुठल्या कुठल्या दाखवता येतील, तर इथे आपल्याला जस्ट मिनिट, हे लाईन सेगमेंट डीई, थोडक्यात असं लिहू शकता तुम्ही. सेगमेंट, पूर्ण सेगमेंट लिहा किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये सेग डी लिहिलं तरी चालेल. ओके, लाईन सेगमेंट लिहितोय आपण. दुसरं तुम्ही ही पण सेगमेंट घेऊ शकता, सेगमेंट एओ. ओके, सेगमेंट एओ, सेगमेंट ईओ, ईओ. अशाच पद्धतीने आणखीन कुठली घेऊ शकता, सेगमेंट ओसी, सेगमेंट ओबी, किंवा अगदी पूर्ण सेगमेंट डी बी असं जरी लिहिलं तरी चालेल. ओके, तर जेवढे पॉसिबल आहेत तेवढे पुढचे तुम्ही लिहू शकता. ॲटलिस्ट 3/4 तरी लिहित चला. त्याच्यानंतर त्याच्या पुढे आहे रेज. तर रेज करताना काय करायचं, एका बाजूला पॉईंट पाहिजे, म्हणजे एक पॉईंट पाहिजे आणि दुसऱ्या साईडला ॲरो पाहिजे. तर रे कुठले कुठले लिहू शकताय तुम्ही याच्यात. तिसरा पॉईंट रे. ओके, रे. तर रे मध्ये पहिल्यांदा मी हा घेतोय. रे इथून स्टार्ट करा. ओ ए, हा ॲरो आहे. ओ ए, एका बाजूला पॉईंट, दुसऱ्या बाजूला ॲरो, त्याला म्हणायचं रे. रे ओ ए. त्याच्यानंतर दुसरा आहे रे ओ बी, रे ओ बी. तिसरं लिहू शकता रे ओ सी, आणि आणखीन एक घेऊ शकता रे ओ ई म्हणा किंवा रे ओ डी, रे ओ डी. तर हे सगळे रे लिहू शकतात. त्यानंतर कोलिनियर पॉईंट्स पाहिजेत. कोलिनियर म्हणजे काय, एकाच लाईनवर असणारे पॉईंट्स. तर पहिला हे लिहू शकता. त्याच्यामध्ये फोर्थ वन काय लिहायचं आहे आता आपल्याला, कोलिनियर पॉईंट्स. तर पॉईंट डी, ई, ओ, बी. तर हे चौघांची नावं तुम्ही लिहू शकता. तुम्ही जर बघितलं हे चौघच्या चौघ एकाच लाईनवर. ओके, पॉईंट डी, पॉईंट ई, पॉईंट ओ आणि पॉईंट बी. सो एकाच लाईनवर असतील तर त्यांना काय म्हणायचं, कोलिनियर. तर इथे असं लिहा, पॉईंट डी, ओके, पॉईंट डी, ई, ओ, सेपरेट सेपरेट. पॉईंट डी, पॉईंट ई, त्याच्यानंतर पुढे आहे पॉईंट ओ अँड पॉईंट बी. बी आर कोलिनियर. तसंच दुसरे आणखीन कुठले आहेत तसे, तर पॉईंट ए आणि ओ पण लिहू शकता. हे दोघं एकाच लाईनवर, पॉईंट ए अँड ओ, आणि दुसरा आहे पॉईंट ओ अँड सी. तर हे काय कोलिनियर आहे. लाईन कुठल्या कुठल्या लिहू शकतो आपण, तर याच्यामध्ये एक महत्वाची असं आपण घेऊ शकतो, अशी एकच लाईन आहे याच्यात. लाईन म्हणजे दोन्ही साईडला ॲरो पाहिजेत. तर लाईन दोन्ही साईडला ॲरो असणारं कोण आहे, तर ही घेऊ शकता लाईन. त्याचं नाव वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकता तुम्ही ही लाईन, कारण याच्या इकडे पण ॲरो आहे, इकडे पण ॲरो आहे. मग म्हणताना काय म्हणा, कुठलेही दोन पॉईंट घ्या त्याच्यावरचे. लाईन डी बी, ओके, लाईन डी बी, किंवा लाईन डीई, लाईन ई बी असं घेऊ शकता. ओके, नो प्रॉब्लेम. नॉन कोलिनियर पॉईंट्स, एकाच लाईनवर नसणारे पॉईंट्स म्हणजे कुठले, तर पॉईंट्स बघा पुढचं, नॉन कोलिनियर.
तर नॉन कोलिनियर कुठले, तर हे घेता येतील तुम्हाला, ए, ओ आणि सी. हे एका लाईनवर नाही आहेत. पॉइंट ए, ओ, सी, किंवा असं घेऊ शकता इकडचं, ई, ओ, सी, बी, ओ, सी लिहू शकता. अशी बरीच नावं लिहिता येतील तुम्हाला. त्याच्यानंतर फिगर ड्रॉ करायचे. तर पहिली करायची लाईन बी टी. तर लाईन कशी काढायची, अशी दोन्हीकडे ॲरो काढायचा, एका ठिकाणी बी पॉईंट घ्यायचा, एका ठिकाणी टी. तर हा झाला पहिला लाईन बी टी. त्यानंतर दुसरा आहे रे डी ई. तर रे म्हणजे एका साईडला पॉईंट आणि एका साईडला ॲरो. तर पहिला त्यातलं लेटर कुठला आहे, डी आहे. तर इथे काय येणार, डी आणि इकडे ई. तर रे काय झाला, डी ई. त्याच्यानंतर लाईन एम पी, म्हणजे अशी लाईन ड्रॉ करायची, याच्यावर एक एम घ्यायचं, इकडे पी, आणि दोन्हीकडे ॲरो. लाईन म्हटलं की ॲरो दोन्हीकडे. त्याच्यानंतर लाईन वाय. अशी एखादी लाईन ड्रॉ करा आणि एका साईडला नाव द्या वाय. पॉईंट एम. तर इथं असा एम, एक डॉट काढायचा आणि पॉईंट एम. ओके. तर हे सगळं ड्रॉ करून घ्या. त्याच्यानंतर पुढचा जो आहे क्वेश्चन, तो काय आहे, ड्रॉ अ डायग्राम दॅट इलिस्ट्रेट द फॉलोइंग. पॉईंट पी लाईज ऑन द लाईन ए बी. तर अशी लाईन ए बी काढायची. ओके. आणि त्या ए बीवर कुठेही असा इथे एखादा पॉईंट पी दाखवायचा, पॉईंट पी. ओके. तर ही डायग्राम तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतर पुढचा आहे दुसरा, पॉईंट ई अँड एफ lie on line M. E and F are on line M, but point D is not on line M. तर त्यासाठी काय करायचं, अशी एक लाईन ड्रॉ करायची, M. त्याच्यावरचे कुठले पॉईंट आहेत, ई आणि एफ. तर पॉईंट ई आणि एफ. बट पॉईंट डी इज नॉट ऑन एम. तर एम वर नसणारा एखाद्या वरच्या बाजूला किंवा खाली पॉईंट डी काढा. लाईनच्या वरती काढा किंवा खाली काढा. हे दुसऱ्यासाठी. त्याच्यानंतर पुढचा आहे इथे रे ओ पी अँड रे ओ क्यू. तर समजा पहिल्यांदा मी असा काढला ओ पी, कुठेतरी या साईडला काय काढा, ओ क्यू. तर ही डायग्राम काढता येते. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो, त्याच्यामध्ये शो द पॉइंट्स, लाईन सेगमेंट, प्लेन्स फ्रॉम द रांगोळी इन ऑक्युपाईंग पिक्चर्स. तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, पॉईंट ए म्हणू शकता, याला पॉईंट बी म्हणू शकता, याला पॉईंट काय म्हणू शकता, सी. त्याच्यानंतर लाईन सेगमेंट काढताना समजा हा मी काढला असा, तर पी क्यू. तर पॉईंट्स हवं तर लिहू शकता, पॉईंट्स दाखवायचे आणि इकडे नावं लिहायची, पॉईंट्स ए, पॉईंट बी आणि पॉईंट इथे यस लावू नका, फक्त पॉईंटला पॉईंट सी. सेगमेंट कुठला काढलाय आपण, पी क्यू. अँड प्लेन्स फ्रॉम द रांगोळी. तर एखादा असं प्लेन दाखवायचं, अँड प्लेन्स फ्रॉम द रांगोळी इन पिक्चर. ओके. तर हे प्लेन पण त्याच्यात दाखवू शकता, पॉईंट डॉट हे करून. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे, 4 इम्पॉर्टंट प्लेसेस आर मार्क्ड विथ द पॉईंट्स ऑन अ मॅप ऑफ इंडिया. ड्रॉ ॲज मेनी ॲज लाईन पॉसिबल. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा इथे 4 सिटी आहेत, त्या 4 सिटीला जोडणाऱ्या जेवढ्या पॉसिबल लाईन्स तेवढ्या काढायच्या. टोटल सिटी किती आहेत, 4 आहेत. तर पहिला आपण काय करूया, दिल्लीपासून स्टार्ट करूया. ओके, जस्ट अ मिनिट. इथे दिल्ली आहे, तर दिल्लीपासून तिन्ही सिटीला जोडणारी लाईन ड्रॉ करूया. ओके, लाईन सेगमेंट. तर पहिली ही झाली, म्हणजे पी क्यू मुंबईला जोडणारी. त्याच्यानंतर दुसरा पी आर आणि तिसरा पी एस. तर ह्या 3 काढल्या. आता मुंबईपासून जॉईन करताना ऑलरेडी आपण दिल्लीला जोडणारी ही लाईन काढली आहे. आता इथून सुरुवात करायची, म्हणजे मुंबईपासून. तर काय करू शकता, इकडे पहिला कलकत्ताला जोडणारी एक लाईन काढू शकता आणि इकडं चेन्नईला. ओके. आता जर का आपण चेन्नईचा विचार केला, तर इथे चेन्नईपासून बाकी सगळीकडे लाईन जोडलेली आहे. तर ही किती झाली, 1. आणि कलकत्त्याला आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. तर म्हणजे पहिल्यांदा किती लाईन, 3
लाईन्स दिल्लीच्या, मुंबईच्या 2, राहिलेल्या 2 काढल्या आणि शेवटी चेन्नईची 1. तर टोटल किती झाल्या? 6. ओके. सो वी कॅन ड्रॉ, असं लिहायचं, वी कॅन ड्रॉ 6 लाईन सेगमेंट. किती काढू शकतो अशा? 6. ओके.